मृण्मयी आवरून खाली आली आणि किचनमध्ये निघालेली. खाली आल्यावर तिच्या नजरेने एकवार कौस्तुभला शोधलेलं, पण तो दिसत नव्हता. ती तशीच किचनमध्ये आली आणि किचनमधलं दृश्य पाहून तिथंच थबकली. ओ सॉरी म्हणत सरकन वळली, कारण अचानकपणे केतन आणि पर्णीला तिथं पाहून ती गडबडलेली. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते. एकमेकांच्या सोबत त्यांची कसलीशी मस्ती चाललेली. ती येताच दोघंही बाजूला झाले, पण मृण्मयीनं काही त्यांच्याकडे पाहिलं नाही. ती त्यांना पाठ करून होती. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 24. मृण्मयी फ्रेश होऊन बाहेर आली तर कौस्तुभ तिला पाठ करून बेडवर झोपीही गेला होता. अगदी त्या हॉटेलमध्ये असताना मधोमध उशी ठेवलेली तशीच मधोमध उशी ठेवून तो त्याचं ब्लँकेट ओढून झोपलेला. तिच्यासाठी वेगळं ब्लँकेट काढून ठेवलेलं. एवढं बोलत नसतानाही त्याचं हे असं लक्षात ठेवून वागणं पाहून तिलाच आता गिल्टी वाटलं. ती बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसली. सहजच त्याच्याकडे लक्ष गेलं तर एका अंगावर झोपलेल्या त्याच्या डाव्या हाताला पट्टी लावलेली दिसत होती. ती तिला पुन्हा दिसली. हे काय हाताला लागलं असेल त्यांच्या? कधी लागलंय मला कसं माहित नाही. का त्या गुंडांची झटापटी करताना लागलं असेल? ओ माझ्या लक्षात कसं नाही आलं? मी साधं विचारलंही नाही त्यांना. काय विचार करत असतील ते? द्वेष करेलच ना कोणीही. काही नाही, काहीच अर्थ नाही माझ्यात. मी कोणाच्याही आयुष्यात उपयोगाची नाहीये. आई बाबांनाही ओझं बनून होते मी, आणि आता यांच्या आयुष्यात ही सगळी नकारात्मकता घेऊन आलीये. कोणीच सुखी नाही माझ्यामुळे, सगळे दुःखी. तिनं दुःखी कष्टी होत घट्ट डोळे मिटले अन हळूच आडवी झाली. अंगावर ब्लँकेट घेऊन ती पडली खरी, पण तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं. या क्षणाला झोप तरी कशी येणार होती तिला? कारण तिला खूप एकटं वाटत होतं. अशा वेळी घरच्यांची आठवण करण्यासारखं तर काही नव्हतंच. त्यामुळे त्यांना आठवण्याचा प्रश्न नव्हता. आणि कौस्तुभ नाही म्हटलं तरी नकळत मनाच्या कोपऱ्यात शिरू लागला होता. तिला त्याची जाणीव नव्हती, ती आता होत होती. त्याच्याबद्दल अगदी तसा विचार करत नव्हती ती, किंवा प्रेमातही पडली नव्हती, पण तो आपल्यासाठी झटतोय आणि तो आपल्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न तरी करतोय हा विश्वास तिच्यात निर्माण होऊ पाहत होता. पण जवळ येण्याचा तो प्रयत्न मात्र तिला नको होता. आणि तिथंच सगळं गणित फसलेलं. मग राहिलं कोण तर नक्षत्रा. सध्या तिला तिची जास्त आठवण येत होती. आणि डोळ्यात दाटलेली आसव गालावरून अविरत खाली ओघळत होती. तिच्याशी आत्ता या क्षणाला जाऊन भेटावं आणि बोलावं वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. तिची कितीतरी वेळ आसव गळत राहिली आणि एक क्षणाला जडावलेले डोळे तिचे आपोआप मिटून गेले. मृण्मयीला सकाळी जाग आली तर कौस्तुभ आवरत होता. तिथंच आरसा बाजूला असल्याने ती उठली आणि ब्लँकेटची घडी घालू लागली. एवढ्यात मोबाईलवर मेसेज झळकला. ब्लँकेटची घडी घालून होताच तिनं फोन हातात घेऊन पाहिला तर नक्षत्राचा मेसेज होता. हे मृण्मयी, कशी आहेस? कशी चालली आहे ट्रिप डिअर? एन्जॉय करतेस ना? तिचा मेसेज पाहून तिचा चेहराच पडला. कौस्तुभकडे एक वार नजर गेली, जो आरशात पाहून आवरत होता. आणि त्याचं झालं की लगेचच खाली निघून गेला, अगदी काहीही न बोलता. मग तिने तिला रिप्लाय करायला घेतला. आम्ही ट्रिपवरून काल रात्रीच माघारी परतलोय. काहीच ठीक नाहीये नक्षू. काय? अगं काय झालं? इतकं सगळं फोनवर कसं सांगू? आणि अजून आवरलंही नाहीये माझं. खाली जाऊन पाहावं लागेल नक्षू. हे नक्षू, तुला भेटायचंय ग. आय मिस यू सो मच. मलाही. बोल, आज भेटतेस? हो, सांगते तुला. घरात विचारावं लागेल ना. ओके, सांग मग मला तसं. मी एनीटाईम रेडी आहे. मृणू, पण तू काही गोंधळ नाही ना घातलायस? सॉरी, मला नाही जमत आहे हे सगळं. बोलते मी नंतर, आत्ता आवरायला पडते. बाय. मृण्मयीनं तिला रिप्लाय केला आणि मोबाईल ठेवून सरळ आंघोळीसाठी निघून गेली. मृण्मयी आवरून खाली आली आणि किचनमध्ये निघालेली. खाली आल्यावर तिच्या नजरेने एकवार कौस्तुभला शोधलेलं, पण तो दिसत नव्हता. ती तशीच किचनमध्ये आली आणि किचनमधलं दृश्य पाहून तिथंच थबकली अन सरकन वळली. ओ सॉरी, कारण अचानकपणे केतन आणि पर्णीला तिथं पाहून ती गडबडलेली. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते. एकमेकांसोबत त्यांची कसलीशी मस्ती चाललेली. ती येताच दोघंही बाजूला झाले,
पण मृण्मयीने काही त्यांच्याकडे पाहिलं नाही. ती त्यांना पाठ करून होती. पर्णी, मी बाहेर आहे, लवकर नाश्ता आण. अगदी वेगळ्याच अंदाजात म्हणत केतन लगेचच बाहेर निघून गेला. त्या दोघातली ती जवळीक पाहून ओशाळलेली ती केतन जाताच कशीबशी किचनकडे वळली. मृण्मयी, कशी झाली ट्रीप? पर्णीनं विचारलं. हो, छानच. असे इतके लवकर का निघून आलात? तू बोलायचं ना भाऊजींना आम्हाला थांबायचंय म्हणून. नाही ना, त्यांचं काम महत्वाचं होतं ना. सो अगं, हे दिवस पुन्हा येत नाहीत. आत्ताच एन्जॉय करून घे. आता माझंच बघ, मी अडकले. आता मनासारखं फिरू शकते का बघ. हो, यू आर राईट. मृण्मयी कशी तरी हसली. ती आत्ताही खुलेपणाने बोलत नव्हती. काहीतरी लपवत असल्यासारखी, अगदी पकडून आणल्यासारखीच बोलत होती. भाजी टाकायची आहे ना? मी करते ना ताई. हो, पण काय ग, चेहरा का असा झालाय तुझा? ठीक आहेस ना? का बरं वाटत नाहीये? नाही, मी ठीक आहे. उत्तरादाखल स्मित करणारी मृण्मयी पर्णीला मात्र शंकेला जागा देत होती. नाश्ता झाला तर नाश्त्याला कौस्तुभ नव्हता. सगळे होते, बस तोच नव्हता. मृण्मयी, अगं कौस्तुभ भाऊजी कुठे गेले? त्यांना बोलावलं नाश्त्याला. हो, मी पाहून येते. चुकून बेडरूममध्ये गेले असतील तर म्हणून ती वर पाहायला आली तर कौस्तुभ नव्हताच. मग ती तशीच खाली आली. वर तर नाही येत ते. नाही येत? असं कसं? नाश्ता न करताच गेला की काय हा ऑफिसला? आई म्हणाली. मृण्मयीला आता मात्र मनातून वाईट वाटत होतं. त्याला ना दुपारी बघतेच मी. चला, तुम्ही सगळे तरी नाश्ता करून घ्या, आई म्हणाली. आणि बाकी सगळेच नाश्त्यासाठी बसले. पर्णी आणि मृण्मयीही वाढत होत्या, पण वाढत असताना केतन पर्णीचं नजरेने चाललेले इशारे मृण्मयीला पुन्हा दिसलेच. अरे हे काय, मीठच नाहीये आज पोह्यात. केतन पर्णीकडे पाहत हसत म्हणाला. ओके, आणते म्हणत पर्णी अगदी थेट नजर केतनच्या डोळ्यात रोखून म्हणाली आणि पुढच्या क्षणाला धावली. अगं हळू जा पर्णिका, विसरतेस का धावायचं नाहीये? आई सांग जरा हिला, केतन म्हणाला. तू सांग आता. गेली असती ना मृण्मयी, पण नाही. पर्णी, असं करणार असशील ना तर सगळं बंद करेल हा तुझा स्टुडिओ आणि सगळंच. ती इतक्यात मीठ घेऊन आलेली तिला केतन सुनावत होता. अहो ठीक आहे, मी एवढं पण काय काळजी करताय? बघ हा आई, आता तूच बघ. पर्णिका, कशाला रिस्क घ्यायची? नाहीतर मी किचन बंद करेन हा तुझं. आई थोड्या नॉर्मल भाषेतच म्हणाल्या होत्या. आई, तू असं गोड बोलल्यावर ऐकेल का वहिनी? अगं थोडं सुनाव तिला, कृती हसतच म्हणाली. बघ ना, केतन कृतीच्या बोलण्यात त्याचे बोल मिसळत म्हणाला. अरे काय चाललंय तुमचं? मी घेते काळजी. ओके बाबा. अहो आणखी वाढू का पोहे? बाबांचे पोहे संपले पाहून तिने विचारलं. अगं नको, झालंय माझं. शमिका, मी जरा बाहेर फिरून येतो. नीट जा हो. आणि काल नव्हतं वाटत बरं तर आज राहू द्यायचं ना. नाही ग, ठीक आहे मी. नाहीतर एक काम कर मृण्मयी बेटा, मला नाश्त्याचा टिफिन दे भरून, मी आलो देऊन कौस्तुभला. अहो तुम्ही कशाला जाताय बाबा? मी देऊ का जाता जाता? केतन म्हणाला. अरे जाणारच आहे पाय मोकळे करायला, मग जातो. असं किती लांब जायचंय? ऐकणार आहेत का ते? असू दे ग, बसून तरी काय करणार आहे मी. मृण्मयी बेटा, देतेस ना? अहो बाबा म्हणत मृण्मयी लगेचच उठली आणि किचनमध्ये गेली. मृण्मयी, मधल्या स्टोअरमध्ये टिफिन असेल बघ खाली, पर्णिका तिला आवाज देत म्हणाली. काहीच वेळात मृण्मयी रिकाम्या टिफिन सोबत परतली आणि तिनं त्यात नाश्ता भरून तो टिफिन बाबांकडे दिला. तसे ते निघून गेले. बरं, माझंही झालंय. पर्णी, आवर यार, लवकर लेट होतोय मला. हो आवरते, पण केतन उद्या सुट्टी काढलीत ना? लक्षात आहे ना आपल्याला जायचंय लग्नाला. लग्नाला? कोणाच्या? अहो कोणाच्या काय, शार्दूलच्या. अरे हो, विसरलोच. पर्णी यार, मी आलोच पाहिजे का? म्हणजे बघ ना, तू त्याच्या लग्नाचा फोटोशूट करत बसणार आणि मग मी काय करू तिथं येऊन? आई शपथ वहिनी, ते शूट तू करणार आहेस? कृती एक्साइटेड म्हणाली. हो, त्याने मलाच सांगितले ते काम. पर्णी खुश होत म्हणाली. वा, कसलं भारी. एवढ्या मोठ्या फोटोग्राफरचा फोटोशूट आपली पर्णी वहिनी करणार. ग्रेट. काय ग्रेट? मला बोर होईल त्याचं काय? केतन तोंड पाडून म्हणाला. अहो केतन, असं काय करताय? त्याने एवढ्या आग्रहाने बोलावले आपल्या दोघांना, मग नको का जायला? सांगा ना आई यांना. अरे जा की केतन.
असं बोलवल्यावर जायचं नाही, वाईट वाटतं मग समोरच्याला. बघा ना, पर्णी बारीक तोंड करत म्हणाली. ओके ठीक आहे, येतो मी, पण त्या बदल्यात मग. शेवटचे शब्द तोंडात पुटपुटले नेमके कृतीने ऐकलेलं. काय त्या बदल्यात? आम्हालाही कळू दे, कृती मध्येच म्हणाली. ते आमचं सिक्रेट आहे. चुप. बरं चल पर्णी, लवकर आवरून ये यार. तिला खुणापतच तो बेडरूममध्ये निघून गेला. आई मीही जाते, आज माझा इंटरव्ह्यू आहे एका फॅशन डिझायनरकडे, मला आशीर्वाद दे, म्हणत कृती आईच्या पाया पडली. हो ग, खूप खूप आशीर्वाद तुला, आज तुझं काम होणारच बघ माझं बाळ ते, आई आशीर्वाद देत म्हणाली. तशी ती पर्णिका आणि मृण्मयीच्या पायातही वाकली. वहिनी, तुम्हा दोघींचाही आशीर्वाद हवाय हा. अगं आमच्या कशाला पाया पडतेस, वेडी आहेस का? व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट कृती, पर्णिका तिला उठवत म्हणाली. थँक्यू वहिनी. ऑल द बेस्ट कृती, मृण्मयी आता कुठं बोलली. थँक्यू वहिनी, चला येते, बाय, म्हणत तीही निघून गेली. काही वेळाने पर्णिकाही तिचा टिफिन घेऊन निघून गेली. मग आई तिला म्हणाली. मृण्मयी, कशी झाली ट्रिप बाळा? सगळं ठीक आहे ना? म्हणजे आवडतंय का आमच्या घरातलं वातावरण? आईने विचारलं. हो आई, ऑफकोर्स. आणि असं का गं निघून गेला तो? त्याला जरा रागाव हा तो, अशा नाश्ता न करता गेलाय तर, नाहीतर रोजच असंच करेल. हो आई, मी आहे किचनमध्ये, पाहते काय करायचे ते. हो सावकाश होऊ दे ग, काही घाई नाही. हो आई, म्हणत मृण्मयी किचनमध्ये आली. घरातलं पॉझिटिव्ह वातावरण आज तिच्या ध्यानात प्रकर्षाने आलेलं. शिवाय केतन आणि पर्णीमध्ये असलेलं रिलेशनही आता तिच्या डोळ्यावर येऊ लागलेलं. कितीच प्रेमाने एकमेकांसोबत वागत होते दोघं. केतनचा मिश्किलपणा आणि पर्णीचं तेवढंच समजूतदार असणं. तिला तिचं आणि कौस्तुभचंच नातं आठवून क्षणभर गिल्टी वाटलं. ते दोघंच काय, घरातल्या सगळ्यांच्यात असणारं नातं अगदी हेल्दी होतं. बाबा आणि आई ही तर अशीच एकमेकांची काळजी घेताना दिसत होते. शिवाय कृती ननंद असूनही कधी त्याचा बडेजावकीपणा नाही की उगाच अरेरावी नाही. सगळे कसे प्रेमाने वागत होते एकमेकांशी. अगदी तिच्या घरातल्या वातावरणाच्या विरुद्ध वातावरण होतं हे. आणि आपण उगाच हे वातावरण बिघडवायला कारणीभूत ठरतोय असं वाटून तिला आता स्वतःचाच राग येत होता. त्यात आज कौस्तुभ नाश्ताही करून गेले नव्हते. त्याला कारण आपणच जबाबदार आहोत हेही तिला सलत होतं. देवधर कुटुंबातलं हे वातावरण पाहून मृण्मयी नक्कीच बदलेल का? कारण मला असं वाटतं, जो व्यक्ती आजूबाजूची परिस्थिती पाहून विचार करू लागतो ना, आणि जेव्हा त्याला स्वतःला असं वाटतं की नाही यार आपण बदलायला हवं, तेव्हाच तो बदलू लागतो. बघूया मृण्मयी असा बदल स्वतःहून करेल का, आणि कौस्तुभचं न बोलणं तिला हे सगळं समजून घ्यायला भाग पाडेल का? ऐकत रहा गुंतल्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.